श्री गजानन महाराज भक्ती विजय ग्रंथ अध्याय 11 श्री गणेशाय नमः। त्या मुळगावात आले समर्थांचे भक्त। त्या असंख्य भक्तगणात पुंडलिक नामे तरुण होता। ह्या उकरण्य नावाचा पुत्र एका कुंड्याचा एकुलता एकसाच्या भक्त समर्थांचा झाला। दर वद्य पक्षास समर्थांच्या दर्शनास येते शेषे गावात पुंडलिक हा। जैसे लोक बहुत आळंदीच्या वारीस जातात तैसे समर्थांच्या दर्शनास येत असे हा शेगावी। एकदा काय झाले वराडात रोग भयंकर झाला प्रस्तुत जाऊ लागले बिळण बहुत गाव सोडून। प्रथम या रोगात ताप भरतो अंगात डोळे लाल होतात उठतात गाठी अंगावर गाठी उठल्या अंगात मागून शिरतो वात पडतो रोगी मूर्छित क्षणाक्षणाला। समर्थांच्या वारीला पुंडलिक निघाला तेव्हा अचानक त्याला ताप भरला। त्याच्याने एकही पाऊल पुढे टाकेना करता बळ पाहतो तो बगल उठली होती काठ तिथे। रस्त्यात झाले हैराण त्याची स्थिती पाहून वडील बोलले होऊन करून पुंडलिक ऐसे का करतो। त्यावरी पुंडलिक वदला आपल्या प्रिय पित्याला अंगात माझ्या ताप भरला गोळा हे याला का खेत। सर्व शक्ती झाली नष्ट नाही माझ्याने चालवत वारी होणार कैशी ही भ्रांत पडली माझ्या मना। माझी स्वारी झाल्यावर येऊ ते खुशाल ज्वर त्याची बरवाना मी करणार ऐसे पुंडलिक वदला। मुलाची स्थिती पाहिल्यावर बाप म्हणे झाला चिंतातुर त्याच्या नयनी आले निर हताश झाला एकाएकी। देवाने पुत्र दिला एकुलता एक मला दिवा आहे एकला माझी अमोशाचा। बाप वदला मुलास तुला आता नेण्यास शेगावाच्या वारीस गाडी आणू का। पुंडलिक त्यावरी वदला पायी वारी करीन चला आपण जाऊ शेगावाला उठत बसत कसे तरी। मध्येच आले मरण मला तर प्रेतण्या शेगावाला पुंडलिक वदला ऐसे आपल्या पित्यास। पुंडलिक उठत बसत आला एकदाचा शेगावात जोडले त्यांनी आपले हात पाहून समर्थास। समर्थांनी किमिया केली पुंडलिकाची गाठ दाबली त्यासरशी गाठ जिरली जागच्या जागी ती। त्याचा ताप उतरला कंप मात्र राहिला नैवेद्य समोर ठेवला पुंडलिकाच्या मातेने। समर्थांनी नैवेद्यातले 2 घास घेऊन खाल्ले पुंडलिकाचे कापरे बंद झाले पुंडलिक झाला पूर्ववत। समर्थांनी पुंडलिकाचे गडांतर टळले साचे मार्ग अक्रमिले मुळगावाचे वारी करून तयाने। मेहरकर तालुक्याचा एका खेडे गावाचा रहिवासी होता साचा बंडूदाता नाव त्याचे। जातीने तो ब्राह्मण होता आणि गृहस्थाश्रमीही होता। त्याच्या मनात अति उदर झाला बंडूदात्या। अनंत संकटे प्रपंचात येती पण लोभ नाही सुटत सदोदित पाहुणे येत बंडूदात्याच्या घरी। त्या पाहुण्यांची व्यवस्था तो चांगली ठेवी स्वतः बहुत दिस चाललेली ही प्रथा संपत्ती सर्व नष्ट झाली। शेवटी त्या बिचाऱ्याला पैसे कर्जाऊ घ्यावा लागला वाडा गहाण ठेवला देता येईना कर्ज त्यासी। शेवटी सावकाराला तोंड दाखविण्याला लाज वाटली त्याला कर्जापायी। विकण्यासाठी काही त्याच्या पासी उरले नाही भांडी कुंडी होती तीही सर्व नष्ट झाली। सावकाराचे तगादे सुरू झाले 2 घास मिळणे कठीण झाले पदोदित अपमान झाले बंडूदात्याचे। पत्नी टाकून बोलू लागली मुले अवमान करू लागली उसनवारी बंद झाली वैतागला तो म्हणी। शेवटी त्याने विचार केला जाऊन जीव द्यावा भला अखू खाण्याचा निश्चय केला पण घेण्याचा नव्हता पैकाकी। त्यावा जीव विहिरीत कोणी वर काढले तितक्यात जीव जाणार नाही फक्त उलटी फजित पावेल मी। आत्महत्याचा प्रयत्न केला म्हणून शिक्षा होईल म्हणा विचार प्रक्का केला जाण्याचा हिमालयावरी। बंडूदात्या प्रपंचाला नमन करून बाहेर पडला कोणी न ओळखावे आपल्याला म्हणून लोंगोटी नेसला। तो मनात वदला हे दीनदयाळा अवकृपा का दाविली मला पूर्ण विश्वास लो तुझ्यावर। तू राजा करतो श्रंगाला ऐसा आम्ही आजवर वृत्तांत वाचिला। पुराणात खूप वेळा त्याला खोट्याचे आले रूप वेगळाचे अनुभव मिळाला मला आता जीव देतो भला ऐसे बोलून स्टेशनात आला तिकीट काढण्यासाठी तो। तोच त्यासी ब्राह्मण भेटला आणि त्याला वदला घेऊ नकोस तिकीट मुला तू हरिद्वाराचे। तू प्रथम भेट संतास मग जा कुशाल हरिद्वारास आपल्या वरडात थोर संत लाभले। त्या संताचे नाव गजानन त्याचे घे तू प्रथम दर्शन फुकट नाही गेले दर्शन आजपर्यंत लोकांचे। ब्राह्मण ऐसे वदला बंडूदाता गोंधळला तो म्हणी वदला भेटलेला हा मनुष्य कोण कैसे ओळखले त्याने मला पुकारले मला नावाला कसा विचारू मी याला भीती वाटते म्हणी। अच्छा जाऊ शेगावास पाहू या समर्थास म्हणी आणून विचारास आला तो शेगावात। समर्थाच्या दर्शनास गेला तो समर्थ वदले त्याला प्राण का देतो मुला हिमालयावरी जाऊनी। होऊ नये मानवाने निराश गोष्ट एखादी असाध्य करण्यास प्रयत्नांचा धरावा कास ते करणे सोडू नये। तू जरी प्रपंचाला कंटाळून या जीव दिला तरी जन्म ते भोगण्याला घ्यावा लागणार। तेव्हा तू जाऊ नकोस प्राण आपला गमवू नकोस वेळ जराही दौडू नकोस जा आपल्या घरी। तू तिकीट काढते वेळा जो ब्राह्मण तुला भेटला ओळखले का तू त्याला ऐसे बोलले गजानन। आहे म्हसोबा तुझ्या मळ्यात त्याच्या पूर्व बाजूस रात्रीच्या 2 प्रहरास खणून पहा बाबळी खाली। काम जमीन खोदण्याचे कर तू एकटाच सापडेले द्रव्य तेथेच 3 फूट खोदल्यावरी तुला कर्ज दे तू त्यातून बायका पोरास सोडून जाऊ नकोस कोठे। हे ऐकून बंडूदातास झाला आनंद। रात्रीच्या 2 प्रहराला तो मळ्यात म्हसोबाशी आला खणू लागला जमिनीला मोठ्या पहारीने।
जमिनीत 3 फूट खोदल्यावरी तिथे तांब्याची घागर लागली, मान त्याने डोकावली. घागरीच्या अंतर्भागी होत्या तीत सोन्याच्या मोहऱ्या, पाहुणी झाला निश्चित चेहरा, नाचू लागला सैरा वैरा. घागर घेऊन हातात द्रव्याने तो कर्जमुक्त झाला, गहाण मळा सोडविला, संसार त्याचा नीट बैसला गजाननाच्या कृपेने. शेवटी दिवस त्याचे सरून गेले दुःखाचे, त्याने दर्शन समर्थांचे घेतले शेगावी. त्याने तिथे धर्म केला, समर्थांपदी लीन झाला, तेव्हा समर्थ बदले त्याला तू आम्हाला गाव वंदितो. जयाने आज तुला मोहरांचा हांडा दिला, कर वंदन तयाला मनोभावे. आता तरी येथून खर्च कर सांभाळून, टाकू नको सोदुळून मिळालेला पैका. पूर्वशल सोमवती सोमवारच्या अमावस्येस येती, त्यावेळी नर्मदा स्नान करावे येती कथन केले पुराणात. शेगावातील मंडळी जमली, त्यांनी सर्व तयारी केली, आपापसात ठरवली नर्मदा भेट. ओंकारेश्वरी जाण्यास मेळा तयार केला खास, इच्छा झाली चौघास नर्मदेला जाण्याची. त्याची नावे क्रमशील देतो येथे, मार्तंड पाटील, दुसरे मारुती आणि बंकटलाल. बजरंग शेवटचा. बंकटलाल सर्वांस बदला, नानार्थ जातो नर्मदेला. घेऊ आपण गजाननाला आपल्या बरोबर. चौघे जण आले मठात, म्हणू लागले समर्थांप्रत, यावे बाबा ओंकारेश्वरात. अशी विनंती केली त्या. बाबा तुम्ही आम्हांबरोबर, भीती नाही उरणार आम्हाला कदापि. बाबा तुम्ही चला घेऊन आम्हाला, ओंकारेश्वराची पायी घाले दर्शन घडवा तयाचे. तुम्ही या आम्हाबरोबर, आम्ही न येथून हलणार, तुम्हाला घेतल्या बगर. ऐसे बदले चौघे. समर्थ बदले त्यावर, नर्मदा आहे मजपाशी जर, तर जाऊ कशाला तिथवर त्रास द्याया. मी या मठात बसून नर्मदेचे करीन स्नान, तुम्ही सर्वजण ओंकारेश्वरी जावे. मी न येणार ओंकारेश्वराला, आग्रह करू नका मला, तुम्हीच जा नर्मदेला. ऐसे बदले गजानन. पण चौघांनी न ऐकले, समर्थांच्या पाया घट्ट धरले, आणि ते त्यांना बदले, चला तुम्ही आमच्या सवे. तेथे सारे आपण नर्मदेचे करू स्नान, येऊ आपण परतून लवकरी. त्यावर बदले समर्थ, तुम्ही दांभिक दिसता आहात, आहे आपल्या विहिरीत पाणी नर्मदेचे. ती विहीर सोडून जर आपण केले स्नान, तर जाईल रागवून नर्मदाबाई. म्हणून मी म्हणतो तुम्हाला, तुम्ही जा नर्मदेला, ऐका जे सांगतो तुम्हाला, त्यात आहे कल्याण. मग मारुतीने हट्ट धरला, तो समर्थांशी वदला, आम्ही घेतल्या विन तुम्हाला नाही जाणार ओंकारी. समर्थ वदले त्यावरी, मी तेथे आल्यावरी काही घडले विपरीत जर, तर दोष देऊ नका मला. ऐसे मठात बोलणे झाले, अन ते सर्व ओंकारेश्वरी आले. नरनारींनी होते भरले नर्मदेचे घाट. कोणी उतरले स्नानार्थ, कोणी होते संकल्प ऐकीत, कोणी जात होती मंदिरात बेलफुले घेऊनी. अशा त्या रम्य ओंकारेश्वरी नर्मदेच्या काठावरी, गजाननाची स्वारी बैसली घालून पद्मासन. चौघे जण मंदिरात जाऊन दर्शन आले घेऊन, समर्थांना नमून विनवू लागले तयांना. गर्दी आहे रस्त्याला, न जाता येईल आपणाला, म्हणून आपण जाऊ चला नदी पार करून या. समर्थ झाले वदते, तुम्ही करा वाटेल ते, तुमच्या मनास येईल ते, मजला काही सांगू नका. ऐसे म्हणून समर्थ बसले त्यांच्या सवे नावेत, आणि नदीतून खेडी घाट शेषनास जाऊ लागले. तोच मध्यंतरी नाव एका खडकावरी येऊन आदळली खरी, फुटली त्याची खालची फळी. नावेला छिद्र पडले, पाणी आत येऊ लागले. नावाडी उड्या टाकीते झाले नदीच्या पाण्यात. निश्चिंत झाले समर्थ, मुखाने गणगणगणात, ऐसे एक सारे म्हणत खंड होता भजनाला. मंडळी गेली घाबरून, छाती गेली धडधडून, बदले चौघे जण समर्थ गजाननाला. आम्ही आहोत अपराधी, तुमचे नाही ऐकले कधी, फळ त्याचे तुम्ही आधी दिले आम्हाला. यापुढे आम्ही तुम्हाला मानू, वाचवा संकटातून आम्हास, आणि न्यावे शेगावास हे सद्गुरु राया. ऐसे तो बोलतात, तोच नाव अर्धी पाण्यात बुडून लोटत लोटत एका फरलांगी गेली ती. समर्थ बदले त्यावर, बेटांनो घाबरू नका बरं, नाही धक्का लावणार ही नर्मदा तुमच्या जीवाला. समर्थांनी केले स्तवन, नर्मदेचे चौघे जण बसले हात जोडून नावेमध्ये. स्तवन जैसे जैसे चालले, तैसे तैसे पाणी निघाले, असे कसे हे समजले श्रोते हो तुम्हासी. या नर्मदेने आपला कर लाविला होता छिद्रावर, मग ती नाव पाण्यावर पहिल्यासारखी तरंगली. त्या नावे बरोबर नर्मदा माता खरोखर होते कुरळे केस डोक्यावर, वेश होता कोळीनीचा. छिद्र होते नावेच्या तळाला, तरी ती आणली काठाला, त्याचे वाटले प्रत्येकाला आश्चर्य. नंतर बदले चौघे जण, हे बाई तू आहेस कोण, टाक भिजलेले वस्त्र सोडून आम्ही देतो तुला नवे. ती बाई बदली त्यावर, ठावे ना तुम्हा ओंकारेश्वर, नर्मदा मी आहे नार, कन्या आहे कोळ्याची. ओले वस्त्र नेसण्याचा सराव आहे आम्हासाचा. ऐसे बोलून गजाननाचा चरण तिने धरले, नमन करून तिने नात गुप्त झाले अकस्मात. चौघे झाले आनंदित हा प्रकार पाहुनी, कमलाकांतने रचलेला 11 अध्याय समाप्त झाला. नमन असो श्री गजाननाला, दोन्ही कर जोडून शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 11 अध्याय समाप्त.